बेजबाबदार प्रादेशिक परिवहन कार्यालयाविरोधात शिवसेनेचे जोरदार आंदोलन. अधिकाऱ्यांना धारेवर धरत कारवाईची मागणी. इचलकरंजी शहरातून महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी आरामदायी बस, ट्रॅव्हल्स कंपन्यांचा मनमानी कारभार, प्रवाशांची होणारी गैरसोय तसेच धोकादायक माल वाहतूक करणाऱ्या वाहनांबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर शिवसेना पक्ष ठाकरे गटाच्या वतीने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून प्रवासी वाहतुकीपेक्षा माल वाहतुकीला अधिक प्राधान्य दिले जात असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय अवाजवी तिकीट दर आकारणे, क्षमतेपेक्षा जास्त वजनाची वाहतूक करणाऱ्या माल वाहतूक गाड्या तसेच धोकादायक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर नियंत्रण नसल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. या सर्व प्रकारांची गंभीर दखल घेत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडले. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना विविध प्रश्न विचारत जाब विचारण्यात आला. आंदोलकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देताना अधिकाऱ्यांची चांगलीच भांबेर उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. यानंतर शिवसेनेच्या वतीने अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनामध्ये नियमबाह्य पद्धतीने प्रवासी व माल वाहतूक करणाऱ्या वाहनांवर तातडीने कारवाई करावी, धोकादायक वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कठोर नियंत्रण आणावे, तसेच ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून प्रवाशांची होणारी आर्थिक व मानसिक पिळवणूक थांबवावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी इशारा देताना सांगितले की संबंधित वाहनांवर तात्काळ कारवाई करण्यात आली नाही आणि प्रवाशांची होणारी वाताहत थांबली नाही तर शिवसेना कोणतीही पूर्वसूचना न देता शिवसेना स्टाईलने आंदोलन करून संबंधितांचा बंदोबस्त करेल. आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी बेजबाबदार परिवहन प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. यावेळी माजी उपजिल्हाप्रमुख मलकारी लवटे, तालुका प्रमुख आनंदा शेट्टी, शहर प्रमुख तथा नगरसेवक शिवाजी पाटील, महिला उपजिल्हा प्रमुख मंगल मुसळे, तालुका प्रमुख शोभा गोरे, माजी नगरसेवक मनोज भाट, युवा सेनेचे अभिजित लोले, सागर जाधव, रतन वाझे, संतोष लवटे, अरविंद मस्के, मेहबूब पठाण, विजय जोशी, शीतल मगदूम, गणेश जंगटे यांच्यासह महिला आघाडी, युवा सेना आणि शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेजबाबदार वागणाऱ्या अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, नियम मोडून वागणाऱ्या कार्यकर्त्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय.